सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे कान टोचलेत। जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या वेगाने वाढलो तेवढ्याच वेगाने खाली येऊ असा घरचा आहेर गडकरी यांनी दिलाय। त्यामुळे विरोधकांनी देखील भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही। तर देशभरामध्ये तो भारतीय जनता पक्ष आहे, तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे। भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार 60% आमदार हे बाहेरून आलेले आहेत। तुम्ही हिंदुत्व सोडून इटलीची गुलामी करण्यात रममान आहात। भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे, त्यामुळे काही गैर नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात। विविध कार्यक्रमांमधून आपल्याच पक्षातील नेत्यांची कान उघडणी करताना गडकरींनी कधीच विचार केला नाही। नितीन गडकरींच्या या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। नागपूरच्या कळमेश्वर सावनेर इथं आयोजित एका कार्यक्रमात गडकरींनी भर कार्यक्रमात नेत्यांचे कान टोचलेत। पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जेवढ्या वेगानं वाढलो तेवढ्याच वेगानं खाली येऊ असा इशारा गडकरींनी उपस्थित नेत्यांना दिलाय। या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह इतरही नेते मंडळी उपस्थित होती। भाजपमध्ये वाढत चाललेल्या इनकमिंग वरून गडकरींनी नेत्यांना हा सल्ला दिलाय। कारण असा आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही। नितीन गडकरींच्या या वक्तव्यानंतर विरोधकांना आयतं कोलीतच हाती लागलंय। भाजप हा मूळ पक्ष नसून बाहेरून आलेल्या लोकांनी फुगलेला पक्ष असल्याची टीका राऊतांनी केली आहे। तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य भाषण ऐकली तर त्यांनी कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम, पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये तो भारतीय जनता पक्ष आहे, तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे। भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार 60% आमदार हे बाहेरून आलेले आहेत। जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघाच्या घाणेरड्या शब्दात टीका करत होते, आज ते संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा लोक हसतात। बाळासाहेब ठाकरे यांनी तुमचे कान टोचलेले होते, जरा कान नीट चेक करून तपासा की बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसबद्दल काय भूमिका घेतली होती। नितीनजी गडकरी यांनी आम्हाला ज्या सूचना दिल्यात, आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते आम्ही निश्चितपणे ऐकू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला नाही। संघाचे विचार जे आत्मसात करतात, जे स्वयंसेवक होतात, त्यांचा आम्हाला अभिमान आहे। तुम्ही हिंदुत्व सोडून इटलीची गुलामी करण्यात रममान आहात। नितीन गडकरींच्या सगळ्या सूचना आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तर वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचा भाजप गांभीर्यानं विचार करेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी दिली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंबादास दानवेंनी गडकरींच्या वक्तव्याचा आधार घेत भाजपला सुनावलंय। नितीनजींनी एवढंच म्हटलं की पक्ष वाढवताना पक्षाला 51%च्या वर नेत असताना जुन्या पक्षाने जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवलाय त्यांच्याकडे लक्ष द्या। आणि खरं आहे ना, जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे, त्यामुळे काही गैर नाही। नितीनजीची सूचना आम्हाला मान्य आहे। गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सल्ला देण्याचा निश्चित अधिकार आहे। त्यांनी सल्ले दिलेले ते गोष्टी वरिष्ठ सुद्धा ऐकतात, म्हणून पक्षामध्ये चिलबिल होऊ नये किंवा एखाद्या वेळेला इनकमिंग आणि आउटगोईंगचं याच्यामध्ये
काही फरक पडू नये म्हणून त्यांनी दिलेले ते एक संकेत आहेत. त्याचा कदाचित भाजपवाले गांभीर्याने विचारही करतील. हा प्रकृतीचा नियम आहे, न्यूटनचा पण नियम आहे. जेवढं दाबलं तेवढं वर जातं, जेवढं वर गेलं तेवढं खाली येत असतं. हा प्रकृतीचा नियम आहे, न्यूटनचा नियम आहे. आणि मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला हा लवकरच लागेल. आणि म्हणून न्यूटनच्या नियमानुसार या सगळ्या जेवढी भरती होती तशी वोटी सुद्धा होत असतील, लक्षात ठेवा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागलेत. भाजपमध्ये तर जोरदार इन्कमिंग सुरू आहे. युतीतल्या युतीतच स्थानिक पातळीवर अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे वाढत्या इन्कमिंगमुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी गडकरींनी कान टोचलेत. त्यामुळे आता भाजप नेते गडकरींचा हा सल्ला किती गांभीर्याने घेतात हे येत्या काळामध्येच कळेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.